दाखल झाला आणि त्याच्या साथीने लेफ्ट हँड बॅटर सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 हाताळण्याची जबाबदारी, पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. अर्थातच त्याला ब्रेक घ्यायचा ओजस वरती दिली जाते. पहिल्या षटकाची जबाबदारी. 5 षटकाची मॅच सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल एक्स्ट्रा बसला, इनसाइड आउटचा स्ट्रोक, सिमोन काळेच्या बॅटमधून फटका, धाबा मिळतात त्या 4. आलाय ग्रांटेड स्ट्रोक, चौकार. आपल्याला जर चॉकपीट लागलं तर मारून घ्यायला सांगायचंय का? या ओव्हर नंतर चॉकपीट आयोजन कमिटी आपल्याला विनंती, आपण चॉकपीट मारून घ्यायचं या ओव्हर नंतर. संतोष सुदाळे सर थोडस लक्ष द्यायचं या षटकानंतर चॉकपीट मारून घ्यायचं. फुल टॉस बॉल सर वाटणे मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत. ऑन साइडला स्वीप केलाय, सिमोन काळेचा ट्रेडमार्क फटका, धाबा मिळतात त्या 4. आला ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. स्वीप केला यावेळेस आपण पाहिलं तर ट्रेडमार्क फटका इथे सिमोन काळेचा पाहायला मिळालाय. आकड्यावरती धावसंख्या 8 ऑन द बोर्ड. स्वीपचा फटका इथे पाहायला मिळाला. सिमोन काळे यासाठी ओळखले जातात आणि ती ओळख इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचं टोटल निश्चितच 8 या आकड्यावरती. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 9 या आकड्यावरती 9 ऑन द बोर्ड. 9 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं इथे चालू आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. पर्यंत 9 धावा बनवल्या गेल्या. त्याला स्पीडअप घ्यायचंय. बॅड लाईटचं रिझन चालणार नाहीये. काळोखामध्ये आपल्याला सामना खेळावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. थोडासा ब्रेक घ्यायचा आहे. दोन्ही टीम्स आपल्याला ही विनंती असणार आहे. ऑन साइडला टर्न केला, वर कॅच, जबरदस्त कॅच ऑफ द डे. काय झेल पकडलाय वामनच्या माध्यमातून, झेल इथे पकडला गेलाय. जबरदस्त झेल, एका हाताने अगदी बल्ब काढल्यासारखा हा झेल इथे पकडलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. आलाय स्क्रीन वरती लगेचच ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला इथे टर्न केलं गेलं आणि त्यानंतर एका हाताने वॉड कॅच, कमालीचा झेल इथे पकडला गेलाय. वामनच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक मिळवली आणि त्या खेळाडूने हा बल्ब काढलाय. मुंबईच्या भाषेमध्ये या झेलला बल्ब काढणं असं म्हणतात आणि तो बल्ब कोणी काढलाय? वामनने काढलाय. जबरदस्त झेल, विकेट आली. 9 या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. बरोबर ना.
विदाउट किट प्लेयर समीर समीर विदाउट किट चालणार नाहीये. स्पर्धेचा नियम आहे. दाखव दाखव नको नको हे दाखवतच काय. नवव्या आकड्यावरती पहिली विकेट आणि आता नवीन बॅटर सुजय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती सुजयला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम गडमुडशिंगी. गडमुडशिंगीचा हा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. फुटला गेले पॉइंटच्या दिशेने डेलिकट टच. समीर खान येत आहेत. फेकी केली. बॅकअप येत आहे. एकच धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्येचा आता विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. समीर खान आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 इथे हाताळण्याची जबाबदारी दिली जाते समीर खानच्या खांद्यावरती. बाउन्सर इथे पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती सरप्राईज करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये आलाय यश. विकेट मिळते. सुजयचा केस संपलाय. सुजय बॅक टू दी पवेलियन. दिसणार तेच इथं दिसणार. नवीन बॅटर अमोल आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. इनॅट नंबर 4 अमोलला आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. दुसरी विकेट दुसरा धक्का निश्चितच 10 या आकड्यावरती आता बसला. फुटला गेले पॉइंटच्या दिशेने. फटका क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे दूर राहिले. सिंगल आता कंप्लीट झाल्या आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक आता निश्चितच जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. 5 षटकांची मॅच आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो संघ घेणार थेट सुपर 4 मध्ये. आजची लिडिंग एज. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचलाय आणि ते जेल सोडला गेलाय. कॅच ड्रॉप झाली आहे महत्वाच्या क्षणी. महत्वाच्या खेळाडूचा जेल इथे सोडलाय. मात्र नोचा इशारा पंचांचा आलाय. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती.
अनसक्सेसफुल नोचा इशारा. या सिक्सचं नो बॉल नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय 9+1. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस फ्री हिटच्या बॉलवरती गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल धाव धावफलकावरती जास्त लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. चौदा या आकड्यावरती धावसंख्या 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केलाय, फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. मारला काय रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळालाय. सिमोन काळेच्या बॅटमधून फटका आलाय. टोकाराडा जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले रिव्हर्सचा फटका आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती चौकार इथे पाहायला मिळालाय. धावसंख्येचा टोटल निश्चितच 18 या आकड्यावरती. ऑक्सफोर्डला गेले, फटका आता केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि इथे देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण आता चांगलं राहिलंय. धावा रोखल्यात निश्चितच. 1 धाव धावफलकावरती लगावली जाते. चला बाउंड्री लाईन आखलेली आहे. बाउंड्री त्यात आधी तो खट्टा आहे. प्रोटेक्शन डीप करून आलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतं 21 आकड्यावरती. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बसा ना भावांनो, इकडे बस. काळोखामध्ये उरलेला सामना खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम्स वेग घ्यायचा आहे. नेटवर्क मध्ये अपलोड होईल नंतर. गोलंदाजी मागवरती वामनला आपण पाहतोय. ज्या खेळाडूने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होण्याचा कारनामा केलाय तो खेळाडू आलाय आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. मागफुटला गेले, फटका, फ्री होम डिलिव्हरी, विकेट महत्वाची. बिग फिश इन बिग बास्केट. मोठा मासा कळाला, बिनीचा मोरा टिपलाय. सिमोन काळेचा खेळ आता संपलाय. धक्का क्रमांक 3, सिमोनची विकेट. निमेशला पहिल्या बॉलला विकेट घेतला. निमेश
बॅट्समन कोण? नवीन बॅटर शुभम आलेत मैदानाच्या आतमध्ये. नागपूरला जाऊन यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. थोडीशी उसळी जास्त होती त्यामुळे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसवते. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचते ते म्हणजे 22 या आकड्यावरती. डबल दुर्री धावफलकावरती सध्याच्या घडीला लगावली गेली. स्पीडअप घ्यायचं. नागपूरला गेले या मॅचवर कटचा फटका. डेपरे प्रोटेक्शन तैनात आहे. सिंगल इथे कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावलं जात आहे. 24 आकड्यावरती धावसंख्या. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. निश्चितच विचार केला तर षटक क्रमांक 3 इथे सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. आउट केलाय सर बॅटने. फटका फसलाय संधी विकेटची. ओजस चेंडूच्या खाली विकेट मिळते. आघाडी परतावा लागतोय. धक्का क्रमांक 4. फलंदाज शुभम बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत 24 या आकड्यावरती 4थी विकेट आली. आडवा बॅटने फटका फसला. विकेटची संधी. बॅक टू बॅकच्या विकेट वामनच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद झालाय. यस काय गोलंदाजी केली जाते. यावेळेस देखील मोठा फटक्याचा प्रयत्न झाला मात्र अगदी आपण पाहिलं तर विकेट आली. श्यामची विकेट. आणखीन एक धक्का. अर्धा संघ 24 आकड्यावरती पवेलियनच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण कोण? सुनील आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा असणार आहे. यस निश्चितच आपण पाहिलं तर प्रकाश पाटील सर आणि संतोष सुदाळे सर निश्चितच
गरज लागली जिथे कमी तिथे आम्ही, जिथे जिथे कामाची गरज तिथे तिथे काम करत असताना पाहायला मिळाल्या. संधी आहे, फटका फसलाय, हॅट्रिक होणार का? नाही, वॅकेट्स एरिया मध्ये बॉल पडलाय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. कारण आउटच्या स्वरूपात अपील केल्या पंचांकडे. पंचांचा इशारा ओ यू टी रनआउटच्या स्वरूपात तिथे वाघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. धावसंख्या मात्र 25 आकड्यावरती. बोलला सहावा धक्का बसलाय. सहावा फलंदाज इथे बाद झालाय. दयनीय अवस्था एस एस स्पोर्ट संघाची पाहायला मिळते. सिमोन काळेची विकेट आली, त्यानंतर पडझड चालू झाली. दयनीय अवस्था सध्याच्या घडीला पाहायला मिळते एस एस स्पोर्ट संघाची. नागपूरला जाऊन घेण्याचा प्रयत्न, अपील केले पंचांकडे. डॉट बॉल येतोय. षटक समाप्तीचा इशारा. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा केस संपलाय. 25 धावा फलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस 6 गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. बॅट्समन कोण आले? Not आता ना. समीर खान गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी जी दिली जाते समीर खानच्या खांद्यावरती. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे या सरनोबत पाडीचा. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फलंदाज रुसलाय आणि गोलंदाज असलाय. आता मात्र एस एस स्पोर्टचा संघ हा थोडासा खचलाय, कारण विकेट नंबर 7वी आली. 7वा धक्का. अमोलचा खेळ संपलाय. अमोल बॅक टू द यांना. पंचवीस या आकड्यावरती 7 विकेट. 7वा धक्का बसलाय. पाठची कडा पाठीमागे चाललाय. यावेळेस घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. निश्चितच आपण पाहिलं तर 5ची कडा घेतल्या आणि त्यानंतर 2 धाब्यासाठी घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. 27 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस गेला फ्रॉम द बॉडी दूर वरून घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. आपण विचार केला तर हे षटक महत्वाचं असणार आणि या महत्वाच्या षटकामध्ये अशा प्रकारे कामगिरी फलंदाज करतायत. यावेळेस देखील स्विंग ॲडमेस डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. डुंडो डुंडो रे साजना असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सत्तावीस या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 27 ऑन दी बोर्ड. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. बॅकफुटला गेले. दिशा दिली. डेलिकेट टच. ती पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. 2 धाबा इथे कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते म्हणजे अर्थातच
29 आकड्यावरती 29 ऑन द बोर्ड. 29 धाबा धावफलकावरती. निश्चितच विचार केला तर पडचड सुरू झाली आहे. तर म्हटलं जाताना परिस्थितीच्या हातातली कठपुतळी बनून जगण्यापेक्षा परिस्थितीवरती मात करता आली पाहिजे आणि ती मात आता करायची. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल आणि त्यासाठी मेहनतीला आपला हत्यार बनवावं लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि इथे चुकी झाली आहे. चौकाराला स्लाइस केला आणि त्यानंतर डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. धाबा मिळतात त्या 4. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपलाय. 33 धाबा 4 षटकांच्या अखेरीस 7 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकामध्ये इरफान शेख आले करून द्यायच्या ट्रॅक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होतीये. बॅटची कडा यावाज देखील चाललाय. शॉर्ट टर्मचा क्षेत्ररक्षक पैकी थोडीशी खराब झाली आहे. एक सिंगल धाव धावफलकावरती दरम्यानच्या कालावधीमध्ये आली आणि एका सिंगलच्या पद्धतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे. अर्थातच 33 आकड्यावरती 33 ऑन द बोर्ड. 34 आकड्यावरती धावफलकात जाऊन पोहोचते. ऑन साइडला बैठक. जबरदस्त फटका. धावा मिळतात त्या 4. युसुफच्या पाठमधून आलेला हा वार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहू शकता आपल्या स्क्रीन वरती एपी वॉरियर्सचा संघ, पाटील स्पोर्ट्स मनोरमाचा संघ जिथे जिथे विजेता झालाय त्याचा हा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. 38 आकड्यावरती धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. अजूनही 3 चेंडू या मॅच शिल्लक असणार. ते पहिल्या इनिंगच्या 3 चेंडू असणार आहेत. स्विंग अँड मिस. शॉर्ट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये सिंगल आता कंप्लीट झाल्या. फेकी केली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. रनआउटची संधी. अपील केली आहे मात्र पंचांचा इशारा. अपील येथे फेटाळली जाते. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. 40 आकड्यावरती धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. त्यावेळेस देखील शेवटच्या बॉलवरती एक धावी ती कंप्लीट झाली. एका धावेवरती निश्चितच समाधान राहावं लागतंय. एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 41 आकड्यावरती जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये 42 ची गरज आहे. चला एस एस स्पोर्ट्स संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं. एस एस स्पोर्ट्स संघ आपल्याला विनंती असणार आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. एस एस स्पोर्ट्स संघ 6 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. थोडासा वेग घ्यायचा एस एस स्पोर्ट्स.
बॅट्समन शिमन आहे. लगेचच सुरुवात करायची. बॅड लाईटचं रिझन चालणार नाही याची नोंद घ्यायची. काळोखामध्ये आपल्याला सामना खेळावा लागेल. दोन्ही टीम्स सलामीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाल्या. अर्थातच समीर खान आणि त्याच्या साथीने ओजसला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मात्र गडगुडशेंगी सुजय पाहायला मिळतात. पहिला बॉल आउटसाइड जे ऑफस्टॉप निश्चितच वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा डाव मिळते. एक्स्ट्रा डावीच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. खाते इथे उघडलंय, अकाउंट ओपन झालाय. गिरी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं षटक समीर खान ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. विकेटचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक नाही, या खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय आणि त्यानंतर बॅकअप येतोय सिंगलला. धावफलकावरती लगावलं जातं. एकच धाव धावफलकावरती. कुठेतरी आपण पाहिलं तर इथे 2 धावा देखील येऊ शकल्या असत्या. आपण पाहिलं तर चालकरचीपणा फलंदाजांचा इथे पाहायला मिळालाय. एकच धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केली जाईल का देखील पाहणं गरजेचं आहे. यस इथे चुकी झाली आहे. कॅच स्टॉप झाली. झेल सोडलाय. रनआउटची संधी. एका चेंडूवरती 2 संध्या निर्माण झाल्या. अखेर दुसऱ्या संधीचं सोनं झालं. ओजसची विकेट रनआउटच्या स्वरूपात. ओजस बॅक टू दी पवेलियन. इरफान शेख आले नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. नंबर 3 स्वतः संघाचा कर्णधाराचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावांचा पाठलाग करायचा. अतिशय कमी धावसंख्या आहे. मात्र आपण विचार केला तर कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आहे आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. तो संघर्ष प्रयत्न इथे करावा लागणार आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. मात्र आता इथे प्रयत्न गोलंदाजांना करायचे. कशा प्रकारचे प्रयत्न केले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा का बसला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. आणखीन एक झेल सोडलाय.
निश्चितच पाहायला गेलं तर हा झेल सोपा सोडलाय. एकच धाव फलकावरती या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे अर्थातच ती म्हणजे 3 या आकड्यावरती 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण निराशाजनक राहिले. एस एस स्पोर्ट संघाचा आपण विचार केला तर सातत्याने झेल सोडले गेले, त्यामुळेच या स्पर्धेमध्ये थोडासा बाकी आहे. लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. इरफान शेखचा वार, षटकार. रीच पहा या खेळाडूची आपण पाहिलं तर अगदी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट लाईनच्या जवळचा हा चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमकता इथे दाखवले. 9 या आकड्यावरती धावसंख्या षटकाराने आपण पाहिलं तर आता मात्र पहिलं षटक थोडस महागडं देखील पाहायला मिळतं. सुरुवातीचे 3 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले, मात्र या चेंडूवरती आक्रमकता धारण केल्या. बाउन्सर सरप्राईज केलाय इथे. सरप्राइझिंग बाउन्सर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. बॉल टाकताना बोलत नाही मी. पाहायला मिळते 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार आला. या षटकामध्ये फुलटॉस ऑन साइडला फुलटोल वसूल केलाय. धावा मिळतात त्या 4. इरफान शेखच्या पाठमधून आलाय चौकार. मॅच काढा मी कधीच बॉल टाकताना बोलणार नाही. सतीश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. निश्चितच आपण पाहिलं तर लेदर बॉलचा अनुभव देखील या खेळाडूला आहे. लेदर बॉलचं क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आल्या बरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील प्रभावित केला. फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलं. स्पिन टुविन आपल्या फिरकीच्या जोरावरती जरा नाचवले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र आता गरज आहे धावा रोखण्याची. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. समीकरण सोपं आहे, परंतु विचार केला तर मॅच मध्ये 2 खेळाडूंना शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न तिथे झालाय. चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 23 मध्ये 29 धावा. 23 चेंडू आणि इथून पुढे 29 धावांची गरज या मॅच मध्ये. बोलून खेळण्याचा प्रयत्न. अपील केली पंचांकडे. अपील लाऊड आहे. पंचांचा इशारा ते आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॉल नाही लागला. हा बॉल ही फ्रेम बघा. फ्रेम कर. Yes, it's not out. Not out चा इशारा आला.
विचिटचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न इथे झालाय आणि यावेळेस आपण पाहिलं तर चुकी झाली आहे. चित्रक्षण थोडस खराब झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 15 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतंय. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक चालू आहे. समीर खान स्ट्रगल करतोय बॅटच्या साह्याने. धावा येत नाहीये समीर खानच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. यावेळेस देखील टाइम तितकासा खास नव्हता. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल लीग पायच्या स्वरूपात सिंगल धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 16 या आकड्यावरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला वेग घ्यायचा आहे. खूप वेळ घेतला जातोय. एस स्पोर्ट्स बॅड लाईटचं रिझन चालणार नाहीये. काळोखामध्ये सामना केवला जाईल याची नोंद घ्यायची. 20 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. वळवलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर टर्न झाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. फुटला गेले. आडवा पाठ नाही. शॉर्ट पूल आणि इथे आणखीन एक झेल सोडलाय. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली. आणखीन एक जीवनदान इरफान शेखला मिळाला. 1 धाव धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता जाऊन पोहोचते अर्थातच 17 या आकड्यावरती. 2 षटकांचा केस संपलाय. 17 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. 18 मध्ये 25 ची गरज. बिटवीन द ओव्हर खूप वेळ घेतला जातोय. स्पीडअप घ्यायचंय बॉलिंग टीम. अरविंद आल्यात गुरुदाईच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी अरविंदच्या खांद्यावरती ती दिली जाते. 18 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. चला 6:42 झाले. हा सामना आपल्याला लवकरात लवकर संपवायचा. इट्स अ डेड बॉल. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. लॉंग ऑफ च्या डोक्यावरून धावा मिळतात त्या 6. इरफान शेखच्या बॅट मधून हवाई हल्ला. षटकार. जबरदस्त फटका आता पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा स्लॉट मध्ये हातायला गेला आणि त्याच्यावरती ती आक्रमकता आणि षटकार आलाय. अर्थातच इरफान शेखच्या बॅट मधून धावसंख्येचं टोटल पुढे सरसावलंय 23 या आकड्यावरती. अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस स्लाइस केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल आता कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला मात्र थांबवलं गेलंय. एकच धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चोवीस आकड्यावरती धावसंख्या. 16 मध्ये 18 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि इथून पुढे 18 धावांची गरज या मॅच मध्ये. डापाचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दिशा दिली. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला मात्र थोडासा लेट कॉल इथे पाहायला मिळालाय त्यामुळे थांबवलं. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतं आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता 25 या आकड्यावरती. 15 मध्ये 17 ची गरज असणार आहे.
15 चेंडू आणि इथून पुढे 17 धावांची आवश्यकता आहे. नागपूरला गेले स्क्वेअर कटचा फटका पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न एफर्ट चांगले पाहायला मिळाले. देखील धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला फंबल झालाय लगेचच फायदा उचललाय. 2 धावा धावफल कबरतीने या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसवत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती 14 मध्ये 15 ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. सामना संपलेला नाहीये. संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 15 ची गरज. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. सामना महत्वाचा आहे. बॅकफुटला गेले यावेळेस देखील फटका डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक घेतोय. सिंगल इथे कंप्लीट झाले एका धाब्यावरती. निश्चितच समाधानी राहावं लागतंय. या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 28 या आकड्यावरती धावसंख्या. 13 चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये 14 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये. एकेका धावेसाठी संघर्ष इथे पाहायला मिळतोय. विचित रिव्हर्सचा फटका. समीर खानच्या पाठमधून हवाई हल्ला. बिग 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 हिट सिक्सर. बारा चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 मध्ये 8 ची गरज या मॅच मध्ये. बारा मध्ये 8 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि इथून पुढे 8 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. निश्चितच आपण आता पाहिलं तर कुठेतरी विचार केला या मॅचचा तर समीर खानने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. वळवलाय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगला होता हा चेंडू. आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेला वळालाय. फुटला गेले पॉइंटच्या दिशेने फटका इथे केला. प्रोटेक्शन डीप मध्ये चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि ते काय घडतंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल. तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास झाली आहे. 3 धावा धावफल कबरतीने या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते अर्थातच 37 आकड्यावरती. जिंकण्यासाठी उर्वरित 10 चेंडू आणि आवश्यकता आता 5 धावांची आहे. 10 मध्ये 5 ची गरज. समीर खान ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. एक षटकार मॅच इथे फिनिश होऊ शकते. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. बळण प्राप्त केले या गोलंदाजाने. आपण पाहिलं तर सातत्याने चांगली गोलंदाजी केली. बॉलिंग स्वीपचा प्रयत्न. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. रनआउटची संधी. धोक्याची घंटा. इथे कलेक्शन झालेलं नाहीये. कलेक्शन नव्हतं. त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केले गेले. 2 धावा धावफल कबरते. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 39 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 3 धावांच्या वाईट प्लस 2 22च्या स्वरूपात 2 धावा. वा चेंडू वळवलाय. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर समीर खान स्ट्रगल केला जातो. 11 चेंडू आणि 11 धावांची खेळी आले. सीएम दाखवलं समीर खानने देखील. विकेटचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट आली आहे. परतावं लागतंय माघारी. म्हणजेच काय तर 4 षटकांचा खेळ आता संपलाय.
4 षटकांच्या अखेरीस 39 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू 3ची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप बनवलंय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल फंबल झालाय. 2 धावा इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धाव फलक आता जाऊन पोहोचतोय निश्चितच. धाव फलक आता जाऊन पोहोचतात. 41 आकड्यावरती 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चला वेग घ्यायचा आहे. 5 मध्ये 1 धाव अजूनही बनवायचे. सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत 1 धाव येत नाहीये तोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये काही सांगू शकत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या इथे प्रेडिक्शन देखील फेल आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 1 धाव फक्त आणि फक्त जरूर पाहायला मिळतात. मात्र सिमोन काळे आहे गुरुदाईच्या ट्रॅक वरती. आजच्या दिवसामध्ये अनेक अशक्य गोष्टी या खेळाडूने शक्य केल्या आहेत. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. यावेळेस फटका कॅप मध्ये केलाय. धावा मिळतात पूर्णपणे 4. विजयाचा चौकार. सामना जिंकलाय आणि त्याचबरोबर सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळालाय. असद फायटर्स इरफान शेख सरांचा संघ ठरलाय या स्पर्धेचा दुसरा सुपर 4 चा संघ. वर प्लेड